नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि सगळ्यांनाच सगळ्यात आधी व्हेरी गुड मॉर्निंग. तर बघा, खरं तर माझं घरातली बऱ्यापैकी कामं ना झालेली आहे आणि तसं बघायला गेलं तर थोडीफार बाकी सुद्धा आहे. बट असो, आज खरं तर मी तुमच्यासोबत खूप छान असा इम्पॉर्टंट व्हिडिओ शेअर करणार आहे. तर ते काय, खरं तर ना मी आज खूप महत्वाची वस्तू मागवलेली आहे, ऑनलाईन घेतलेली आहे खरं तर. आणि फायनली त्याची डिलिव्हरी सुद्धा झालेली आहे. अचानक ना त्याचं जरा डिलिव्हरी डिले झालं होतं, तर एक दिवस ते लेट आलेलं आहे. ठीक आहे, काही असेल त्यांचा पण प्रॉब्लेम. बट असो, छान असं ऑर्डर केलं होतं आणि ते छान आलेलं आहे. मनामध्ये खूप धाकधूक होती की ते व्यवस्थित येईल की नाही वगैरे असं सगळंच, पण फायनली खूप छान असं आलेलं आहे. सो म्हटलं चला, खूप युजफुल वस्तू आहे आणि त्याची क्वालिटी पण छान आहे आणि एकदम स्वस्तात मस्त घेतलेलं आहे. तर म्हटलं ते तुमच्यासोबत शेअर करावं, जेणेकरून जर तुम्हाला कोणाला खरंच या वस्तूची खूप गरज असेल तर तुम्ही स्वस्तात मस्त असेल ही वस्तू नक्कीच घेऊ शकतात. खूप म्हणजे खूप युजफुल आहे. सो मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते. खरं तर ना ऑनलाईन पार्सल मागवलं होतं आणि जे तुम्हाला आता दिसेल तर ते तसं नव्हतं. तर ते सगळे पार्ट्स सेपरेट होते आणि ते आपल्याला जोडायचं होतं. सो तिथून सुरुवात करते. सगळ्यात आधी आल्या आल्या ते पार्सल कसं होतं तर ते मी तुम्हाला दाखवते आणि ते जोडून झाल्यावर कसं झालेलं आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते. सो बघा, मग ह्या पद्धतीचा बॉक्स होता, भरपूर सारा मोठा होता तसा. आणि त्यानंतर मग इथून ओपन करायला सुरुवात केली. खरं तर ना फर्स्ट टाइम मी एवढी मोठी वस्तू ऑनलाईन मागवली होती. ड्रेस वगैरे असं भरपूर मागवत होती किंवा छोट्या मोठ्या वस्तू पण मागवत होती, पण एवढी मोठी वस्तू कधीच मागवलेली नव्हती. त्याचबरोबर इथे साईडला तुम्हाला दिसत असेल की श्री किती खुश होता की आलेला आहे पार्सल फायनली असं. आणि त्याला माहित होतं की ते स्पेशली त्याच्यासाठीच मागवलेलं आहे. सो त्यामुळे तो खूप म्हणजे खूपच हॅप्पी होता. सो बघा, मग अशा पद्धतीचे ओपन केल्यानंतर त्यामध्ये भरपूर सारे पार्ट्स होते. आणि हे सगळे पार्ट्स जोडून ते तयार होणार होतं. म्हणजे एका कंपार्टमेंटसाठी टोटल 4 बॉक्सेस होते, म्हणजे 4 साईड होते आणि मग ते 4 पार्ट्स जोडून एक बॉक्स व्यवस्थित रेडी होत होता. सो बघा, मग मी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला ते जोडल्यानंतर कसं दिसतंय तर ते दाखवते. तर बघा, ह्या पद्धतीचं आहे. खरं तर हे स्टोरेज कंटेनर आहे. त्याला कंटेनर 5 आहे टोटल. बघा, 1 2 3 4 आणि खालचं 5. आणि सध्या मी इथे फक्त जोडून म्हणजे श्रीच्या पप्पानेच हेल्प केलेली आहे जोडायला. आणि तुम्ही बघितलं, श्री पण किती खुश होता की फायनली हे आलेलं आहे. कारण की हे जे काही मागवलेलं आहे स्टोरेजसाठी तर ते खरं तर श्रीसाठी मागवलेलं आहे. कारण त्याचे बुक्स कुठे ठेवावे ना जागाच होत नव्हती. खूप ठरवत होती इथे ऍडजस्ट होतील तिथे, पण काही होत नव्हतं. टाइमवर काही सापडत नव्हतं. खूप दिवसापासून चालू होतं. खरं तर हे मला ना फर्निचरमध्ये बनवून घ्यायचं होतं, पण सध्या असं झालं की आम्ही एकदा दोनदा जात होतो. नंतर म्हटलं चला रेडीमेड घेऊया, ठीक आहे बनवायला टाकूयात, असं भरपूर सारं ठरून जात होतो. पण ते काही फायनल झालं नाही. एकदा फक्त चक्कर मारून यायचं, मग असं वाटायचं अजून 1-2 ठिकाणी चौकशी करूयात आणि मग ऑर्डर करूयात असं करत करत ते राहून गेलं. आणि फायनली ना आता सध्या मला खूप गरज वाटायला लागली. सो म्हटलं की चला ऑनलाईन काही मिळते का स्टोरेजचं, तर बघूयात सध्या पुरता तरी. नंतर मग निवांत बनवून घेता येईल. कारण की कुठलीही घरात गोष्ट बनवून घ्यायची म्हणजे ती परमनंट बनवून घ्यावं लागणार आहे आणि मग ती अशी एकदम घाई गडबडीत बनवणं काही पॉसिबल होणार नव्हतं. सो फायनली मग मी ऑनलाईन बघत होती, मला हे दिसलं. खरं तर ना नुसतं पायपिंग असतात आणि वरून ना कापड टाकलेलं असतं, तर तसं मला नको होतं. सो त्यामुळे म्हटलं बघा वेगळं काहीतरी मिळतंय का. आणि नेमकी मला हे दिसलं. याला स्टार पण चांगले होते रेटिंग आणि जे काही रिव्ह्यू होते घेतल्याचे तर ते पण चांगले होते. सो म्हटलं चला आपण हे घेऊन बघूयात. खूप मस्त आहे. खरं तर हे असं ओपन करायचं आहे आणि मग मागे हे फोल्ड करून पुन्हा ओपन करून ह्या पद्धतीने आपण हे क्लोज करू शकतो. हे प्लास्टिकचं आहे मी म्हटल्याप्रमाणे, पण क्वालिटी खूप छान आहे. म्हणजे पैशाच्या मानाने खूप मस्त आहे. लगेच काही खूप खराब होईल असं काहीच नाहीये आणि खूप सारा स्पेस आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला जागा खूप कमी लागणार आहे. तुम्ही कुठेही ठेवू शकता. आणि घरामध्ये ना फक्त आता हे मी बुकसाठी घेतलं, म्हणजे याच्यामध्ये त्याचे स्कूलचे बुक्स राहतील, घरचे बुक्स राहतील, कलर्स वगैरे, काही टॉयज वगैरे पण राहतील आणि भरपूर सारा वरचा जो काही पसारा तो करतो. तर माझ्या मते तो यामध्ये जाईल आणि खरं तर म्हणूनच मी हे श्रीसाठी मागवलेलं आहे. खरं तर ही जे काही कंटेनर आहे हे तुम्ही कुठल्याही घरात कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी यूज करू शकतात. म्हणजे किचनमध्ये तुम्हाला जर छोट्या मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी हवं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्कीच
मागवू शकतात. आता मी तुम्हाला त्याची प्राइस सांगते. तर ते मी घेतलेलं आहे फक्त 1200 रुपयाला आणि 1200 रुपयाच्या मनाने हे खूप सुंदर आहे. एवढंच नाही ना, खाली आपण जिथे उभं केलेलं आहे ना, तर तिथे सुद्धा ना त्याला पाय आहे, म्हणजे ते डायरेक्ट काही फरशीला टेकत नाहीये. हे बघा ह्या पद्धतीचं, म्हणजे आपल्याला झाडता वगैरे येईल, हलवता येईल आणि म्हटल्याप्रमाणे एकदम लाईट वेट आहे, एकदम कमी जागा लागते, त्यामुळे आपण ते कुठेही इझिली ठेवू शकतो. आणि त्याचा कलरही असा आहे की तो घरामध्ये म्हणजे डायरेक्ट असा व्यवस्थित मॅच होऊन जातोय. असं काही एकदम अपोजिट असं वेगळं विचित्र काही दिसत नाहीये, छान दिसते. तुम्ही हॉलमध्ये, किचनमध्ये, बेडरूममध्ये कुठेही हे ठेवू शकतात आणि त्यामुळे खरंच छान दिसणार आहे. असं एकदम काहीतरी विचित्र असं दिसणार नाही. मी बघितलं ना, तर मी ते हॉलमध्येही ठेवू शकते, कुठेही ठेवू शकते. पण मी म्हटल्याप्रमाणे मी ते स्त्रीचे बुक्स आणि काही टॉयज वगैरे ठेवण्यासाठी घेतलेलं आहे. सो त्यामुळे मग मी ते मधलं जे काही किड्स बेडरूम आहे त्यामध्येच ठेवणार आहे. पण जर तुम्हाला इथे कुठे ठेवायचं असेल तर तुम्ही ते ठेवू शकता. हॉलमध्ये पण भरपूर साऱ्या तुम्ही तुमच्या वस्तू ठेवण्यासाठी, स्टोरेजसाठी हे मागवू शकतात. किचनमध्ये पण आपलं भरपूर सारं सामान असतं, बऱ्याचदा ते इकडे तिकडे पडलेलं असतं, तर वेल मॅनेज करण्यासाठी सुद्धा तुम्ही हे नक्कीच यूज करू शकतात. आता हे याला ना मी म्हटल्याप्रमाणे 5 कंपाऊंड आहे, म्हणजे 5 ड्रॉअर्स आहे. तर यामध्ये ना 2 ड्रॉअरचं, 3 ड्रॉअरचं, 4, 5 आणि 6 असे व्हरायटी आहे. पण मग म्हटलं 3 पण खूप छोटं होईल, म्हटलं चला एकावर एकच आहे तर घेऊयात. थोड्याशाच पैशाचा फरक होता. मग 1200 मध्ये 5 कंपार्टमेंटचं मला ओके वाटलं. 6 कंपार्टमेंटला अजून जास्त चार्जेस होते, म्हणजे पैसे अजून महाग होतं थोडंसं त्याला, काहीतरी 100-200 रुपये. पण मी म्हटलं की नाही, खूप पण हायटेड नको, हे जरा सफिशियंट आहे. म्हणजे बघा तर माझी हाईट काही खूप नाहीये, पण तरी सुद्धा बघा ते इथपर्यंत येते, म्हणजे खूप छोटं आहे असं काही नाहीये, एकदम व्यवस्थित आहे, जे तुम्ही मस्त असं यूज करू शकतात. सो आता बघूयात जर टाइम मिळाला तर बुक्स वगैरे ठेवल्यावर कसं वगैरे दिसेल ते. आणि खरं तर श्री खूप खुश झालेला आहे. त्याला मी सांगितलं होतं, म्हणजे त्याला म्हटलं चल तुझ्यासाठी सरप्राईज आहे, पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट मागवलेली आहे. सो तो खूप गेस करत होता, पण त्याच्या पण डोक्यात काही आलं नाही, कारण की त्याला फक्त टॉईज, बॅग, स्कूलचं काही सामान किंवा टिफिन, बॉटल असल्याच गोष्टी आठवत होत्या. हे काही त्याच्या डोक्यात आलं नाही, पण बघितल्यावर त्याला ते खूप आवडलं. आणि आल्या आल्या त्याला वाटलं होतं की आई ही बॉक्समध्ये खूप छोटं दिसतंय, तेवढ्याशा छोट्या ह्याच्यामध्ये माझं मावेल का. पण ते जोडल्यानंतर खूप छान झालं आणि श्री खूप खुश झाला. आणि फायनली मला पण हे प्राइसच्या मनाने खूप आवडलेलं आहे. 1200 रुपये म्हणजे काहीच नाहीये. जर तुम्हाला कोणाला स्टोरेजसाठी, किचन स्टोरेजसाठी किंवा हॉलमध्ये किंवा दुसऱ्या कुठल्याही वस्तू ठेवण्यासाठी जर लागत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. छोटे मोठे कपडे पण माझ्या मते डेली यूजचे तुम्ही त्यामध्ये आरामशीर ठेवू शकतात. खूप काही छोटं आहे असंही नाहीये, भरपूर सारा स्पेस आहे. छान असं सामान तुम्ही अरेंज त्यामध्ये करू शकतात. जर तुम्हाला हे आवडलं असेल हे स्टोरेज कंटेनर तर तुम्ही नक्की घ्या. घरामध्ये ते दिसायला पण छान दिसतं आणि खूप युजफुल आहे. मला तर पर्सनली हे खूप आवडलं. तर ते तुम्हाला कसं वाटलं तर ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. त्याचबरोबर जर तुम्हाला हे मागवायचं असेल तर लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करते, जेणेकरून त्यावरून तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता. आणि हे मी ना फ्लिपकार्टवरून घेतलेलं आहे. खरं तर फ्लिपकार्ट मला जरा ट्रस्टेड वाटतं. ॲमेझॉन पण आहे, पण प्राइस पण जरा ठीक होती. यामध्ये ना एकदम बेबी पिंक आणि एकदम फेंट असं स्काय कलर, असे स्काय ब्ल्यू, म्हणजे असे 2 कलर्स होते. पण मला हा कलर जरा ठीक वाटला आणि त्या कलरसाठी ना 200-300 रुपये पण एक्स्ट्रा द्यायचे होते. म्हटलं मग ते नकोच. असंही पिंक घेतलं तर श्रीला तर काही आवडणार नाही, कारण त्याला आता कलर्स खूप कळतात की पिंक म्हटलं की गर्ल्सचे वगैरे असतात. आणि ब्ल्यू पण फेंटच होता, खूप काही डार्क नव्हता. सो म्हटलं असू देऊ, आपल्या भिंतीला वगैरे तर मॅच होईल हा कलरच. आणि जरा असं डिसेंट लुक पण येते, खूप काही असं ऑड किंवा डार्क असं उठून दिसतंय असं काही नाहीये. सो मग म्हटलं चला हाच कलर मागूयात, कारण की एक्स्ट्राच्या दुसऱ्या कलरसाठी अजून 200-300 रुपये देण्यापेक्षा हा पण कलर छान वाटतंय. सो मी तुम्हाला लिंक देते, मी जे मागवलेलं आहे ते, आणि त्याच्या खाली तुम्हाला ऑप्शनला कलर्स येतील. जर तुम्हाला कलरफुल मागवायचं असेल तुम्ही मागवू शकतात, किंवा 3 कंपार्टमेंटचं, 4 कंपार्टमेंटचं पाहिजे असेल, किंवा यापेक्षा मोठं 6 किंवा सेम 5चं असं तुम्ही घेऊ शकता, जसं तुम्हाला घ्यायचं असेल. पण मला असं वाटतंय जर खरंच तुम्हाला स्टोरेजसाठी हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. अजून महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सुद्धा माझे व्हिडिओ बघून, सायली फॅशन डिझायनरचा व्हिडिओ बघून ड्रेस, ब्लाऊज वगैरे स्टिच करत असाल, तर ज्या लेडीज टेलरिंग काम करतात, घरून असो किंवा मोठा बिझनेस असो, कसंही असो, तर त्यांचा सुद्धा खूप पसार असतो. म्हणजे आपण एक्स्ट्राची लेस, बटन्स वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी आणून ठेवतो, अस्तर आणून ठेवतो, ब्लाऊज पीस असतात भरपूर, म्हणजे माझ्याकडे तर भरपूर साऱ्या असतात. तर ते जर स्टोरेजसाठी जर तुम्हाला यूज करायचं असेल, काहीतरी हवं असेल, तर हे तुम्ही नक्कीच घेऊ शकता. खूप छान मॅनेज होईल ते. दिसायला तर छानच दिसेल, वरती खूप सारा पसारा दिसणार नाही. आता मी स्त्रीसाठी घेतलेला आहे, तर माझा विचार चालू आहे, बघूयात जर का मला वाटलं तर मी एखादं हे छान असे लेस किंवा
आपलं माझ्या टेलरचं खूप सारं मशीन आहे, म्हणजे खूप सारं सामान आहे. बटन्स एक्स्ट्रा आणून ठेवते, अस्तर असतात, ब्लाऊज पीस असतात, लेस म्हटलं तर खूप साऱ्या असतात. तर ते ठेवण्यासाठी मला खूप छान युजफुल वाटते. धागे वगैरे डब्यात जरी वेगवेगळे ठेवले तरी ते आपण यात ठेवलं ते वरती काहीच पसारा दिसणार नाही आणि आपल्यालाही जरा बरं वाटेल. जर तुम्ही पण कोणाला त्या पण उद्देशाने जर घ्यायचं असेल तर तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे, म्हणजे वस्तू छान स्टोअर करण्यासाठी हे खूप युजफुल आहे. सो चला मग ही गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. म्हणजे मी हे ऑनलाईन मागवलं आणि मला असं वाटलं की पैशाच्या मानाने याची क्वालिटी वगैरे खूप छान आहे, अगदी कमीत कमी जागेत राहतंय. तर जर तुम्हाला पण स्टोरेजचा काही प्रॉब्लेम असेल तर म्हटलं चला शेअर करावा, म्हणजे तुम्ही ते घेऊ शकाल. ठीक आहे, सो चला मग आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ मी ऑनलाईन मागवलेलं प्रोडक्ट कसं वाटलं ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. ठीक आहे, सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, सो चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.